नमस्कार मित्रांनो, व्होकेशनल एज्युकेशन या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मिक्सर ग्राइंडरचे वैशिष्ट्ये। चला तर सुरू करूया व्हिडिओला। विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपल्याला एखादे नवीन मिक्सर ग्राइंडर विकत घ्यायचे असते तेव्हा त्यातील काही क्वालिटी आपल्याला बघून घेणे अत्यंत आवश्यक असते। त्याच क्वालिटी आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आपण एक एक करून त्या क्वालिटी बघूया। त्या अगोदर तुम्ही जर का YouTube चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा। चला तर सुरू करूया पहिल्या क्वालिटी पासून। पहिले वैशिष्ट्य आहे मिक्सर ग्राइंडरचे ब्लेड। मिक्सर मधील अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे मिक्सरचे ब्लेड। त्याची गुणवत्ता निश्चित करणे अत्यंत महत्त्वाचे असते। शक्यतोवर मिक्सर ग्राइंडरचे ब्लेड घेताना ते स्टेनलेस स्टील पासून बनलेले असावे व त्या स्टीलची ग्रेड ही 304 इतकी असावी, कारण आपल्याला स्टीलच्या ग्रेडवरून ब्लेडचे ऑक्सिडेशन प्रतिरोधक आहे किंवा नाही किंवा गंज प्रतिरोधक आहे किंवा नाही हे कळते। त्यामुळे आपण ब्लेडची मटेरियल आणि ब्लेडचा ग्रेड जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे असते। त्याचबरोबर उच्च ग्रेडची स्टील ब्लेड ही दीर्घकाळ टिकते व त्याची जी धार असते किंवा तीक्ष्णता असते ती खूप दिवस टिकून राहते। त्यामुळे आपण नेहमी घेत असलेल्या मिक्सरचे ब्लेड हे स्टेनलेस स्टील पासून बनलेले आहे किंवा नाही याची माहिती करून घेणे अत्यंत आवश्यक आहे। त्यानंतरचे दुसरे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे हमी किंवा वॉरंटी। त्यामध्ये एखादी कंपनी आपल्या उत्पादनावर चांगली हमी देत असेल तर यावरून आपल्याला उत्पादन दर्जेदार आहे याची खात्री मिळते। त्याचप्रमाणे मिक्सरची निवड करताना आपण किमान 2 ते 5 वर्ष हमी किंवा वॉरंटी असणारे मिक्सरच विकत घ्यावे। त्याचबरोबर जर आपल्याला मोटारवरती अधिकची वॉरंटी भेटत असेल तर अधिकच चांगले। तर हे होतं हमीबद्दल। तिसरा जे आपली क्वालिटी आहे किंवा तिसरं जे वैशिष्ट्य आहे ते आहे प्राइस। विद्यार्थी मित्रांनो, आपण जर बाजारामध्ये मिक्सर विकत घेण्यासाठी गेलो तर आपल्याला बरेचसे कमी किमतीचे मिक्सर मिळतील, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवायची, कमी किमतीचे जे असतात त्यांची गुणवत्ता ही कधीच चांगली असू शकत नाही। त्यामुळे आपण मिक्सर घेताना हा चांगल्याच क्वालिटीचा घ्यावा, पण त्यामध्ये सुद्धा त्याची किंमत खूप कमी किंवा खूप जास्त असता कामा नये। बघा, यामध्ये तेच पॉइंट सांगितलेले आहेत। मिक्सर ग्राइंडरची किंमत ही त्याच्या गुणवत्तेवर आधारित असते, म्हणजे जेवढे चांगले पार्ट्स मिक्सरला असतील तेवढी त्याची किंमत सुद्धा थोडीशी जास्त असेल। आणि दुसरा पॉइंट आपला, बाजारात स्वस्त मिक्सर आहेत पण त्याची वैशिष्ट्ये चांगली असू शकत नाहीत, म्हणून आपण जेव्हा मिक्सर विकत घेणार आहोत तेव्हा त्याची किंमत ही खूप जास्त किंवा खूप कमी असता कामा नये। तर हा होता मिक्सरचा तिसरा पॉइंट, किंमत किंवा प्राइस। आपलं चौथं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे जार। जेव्हा आपण एखादी मिक्सर विकत घेत असतो तेव्हा त्या मिक्सर मध्ये जास्तीत जास्त जार मिळतील याची आपण निश्चिती केली पाहिजे। आपल्याला आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी किमान 2 ते 3 तरी जार त्यामध्ये असावे, किंवा आपण त्याला भांडे म्हणतो। त्याचबरोबर त्या भांड्यांचे किंवा जारचे जे हँडल असतात ते पण आपण तपासून घेणे अत्यंत महत्त्वाचे असते। त्यानंतरचा पाचवं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे मिक्सरचा स्पीड। मिक्सरचा अत्यंत महत्त्वाचा एक घटक म्हणजे तो आहे स्पीड। मिक्सरचा स्पीड हा RPM मध्ये मोजला जातो। RPM म्हणजेच रिव्हॉल्यूशन पर मिनिट, म्हणजेच एका मिनिटामध्ये ब्लेड किती वेळा फिरते, बरोबर। त्यानंतर जर आपण आपला मिक्सर विकत घेणार असेल तर आपण त्या मिक्सरचा RPM किंवा स्पीड हा 18,000 ते 23,000 RPM एवढा असला पाहिजे। बघा, ज्यूस बनवण्यासाठी आपल्याला मध्यम वेगाचे मिक्सर आवश्यक असते आणि आपल्या वापरामध्ये, घरगुती वापरामध्ये 18,000 ते 23,000 RPM हा सफिशियंट आहे। त्यानंतर जे पुढचा पॉइंट आहे किंवा पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे पॉवर। कुठल्याही मशीनला काम करायचे असेल तर त्या शक्तीची किंवा पॉवरची गरज असते। त्यामुळे आपण मिक्सर घेताना
त्या मिक्सरची पॉवर ही चांगल्या प्रकारची असावी. पॉवर वरूनच आपल्याला मिक्सरच्या शक्तीचा अंदाज येतो. कडक घटक बारीक करण्यासाठी किंवा मिक्सरला वेग देण्यासाठी आपल्याला पॉवरची आवश्यकता असते. जेव्हा आपण मिक्सर विकत घेण्यासाठी बाजारात जाणार असतो त्यावेळेस आपण त्याची पॉवर म्हणजे वॅटेज किमान 500 वॅट ते 750 वॅट एवढ्या पॉवरचा मिक्सर असावा. तर हे होते मिक्सर ग्राइंडरचे वैशिष्ट्य. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.